वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारांचा सुरू आहे। काल आम्ही एक महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणार आहे की जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये प्रश्नोत्तर रूपाने जो प्रसंग त्यांनी सांगितला की जोपर्यंत वरचं तांदूळावरचं टर्फल आहे तोपर्यंत आतील छिलका निघणं अशक्य आहे। तोपर्यंत त्याचप्रमाणे जोपर्यंत बाह्य त्याग होत नाही तोपर्यंत अंतरंग त्याग होत नाही। पण अंतरंग त्याग झाला की बाह्य त्याग अवश्यपणे त्या ठिकाणी होणारच आहे। म्हणून जिथे अंतरंग भावलिंग आहे त्या ठिकाणी सर्व संग त्याग रूप द्रव्यलिंग असलंच पाहिजे, हा नियम आहे। द्रव्यलिंग आहे तिथे भावलिंग असेल नसेल हा नियम नाही आहे। परंतु अंतरंगामध्ये जर वितराग भाव आहे आणि बाह्यतः जर ते मुनिवेश नाही असं संभवनीय नाही, म्हणजे अंतरंगात 12 कषयांचा अनुदय विद्यमान असताना तदनुकूल असणारा 28 मूलगुण पालनाचा परिणाम जीवनात अवश्यपणे असणार आहे। ते मुनीच असणार आहे। श्रावकांची पण व्रत त्यांची नाही, मुनी व्रतच महाव्रतांचंच ते पालन करणारे असणार आहे। आणि यावर आता शिष्याचा परत प्रश्न आहे। कालचं आपलं प्रकरण आपण पुढे पाहू की शिष्याचा परत प्रश्न आहे की जिथे भावलिंग आहे तिथे बाह्य द्रव्यलिंग असतेच असा नियम नाही। कारण साहारणा साहारेना इत्यादी असा आगमवचन आहे। 411 नंबरची समयसार मधली गाथा आम्ही बघितली तर त्याच्यामध्ये सांगितलं की द्रव्यलिंगामध्ये ममत्व आवश्यक नाही असं त्या ठिकाणी वचन आहे। यावरून आम्हाला असं वाटतं की जिथं भावलिंग आहे तिथे बाह्य द्रव्यलिंग असलंच पाहिजे असं आम्ही म्हणणार नाही, असं काही वचन नाही आहे। आचार्य यावर समाधान करतात की कुणी तपस्वी एखादा ध्यानारूढ आहे आणि कुणीतरी दुष्ट भावाने त्याच्यावर वस्त्र टाकले किंवा आभूषण घातले तरीही तो तपस्वी निर्ग्रंथच आहे। उदाहरणार्थ आम्ही पांडवांचं उदाहरण बघू शकतो। तप्त आभूषण त्यांच्या शरीरावर घातलेली आहे, मग आभूषण त्यांच्या शरीरावर घातलं मग अंतरंगामध्ये ते निर्ग्रंथच आहे। बाह्यतः त्यांना उपसर्गजनित त्या ठिकाणी परिशह सहन करावे लागले, उपसर्ग त्यांच्यावर आलेला आहे, पण अंतरंगामध्ये त्यांनी त्याचा बुद्धिपूर्वक स्वीकार केलेला नाही आणि म्हणून ते परिग्रह रहितच आहे। कारण त्यांना बुद्धिपूर्वक ममत्वाचा अभाव आहे। भरत चक्रवर्ती अंतर्मुहूर्तात मोक्षाला गेले तरीही ते निर्ग्रंथपणा धारण करूनच मोक्षाला गेले। सर्व संग परित्याग केला, मुनिव्रत धारण केलं। मुनिव्रत धारण केल्यानंतर क्षपक श्रेणी डायरेक्ट त्यांनी आरोहण केली अंतर्मुहूर्तामध्ये आणि पूर्णता करून त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली। परंतु निर्ग्रंथ लिंग धारण केल्याशिवाय मुक्ती त्यांच्याही जीवनात नाही। परंतु लौकिक लोक असे बोलतात त्यांच्याकडे पाहून की त्यांनी चक्रवर्ती पद सोडलं आणि त्यांना मुनिपदाकडे लक्ष न देता ते म्हणतात की त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली। परंतु ही त्यांच्या गोष्ट लक्षात येत नाही, कारण तो काळ अत्यंत कमी आहे। निर्ग्रंथ दशेचा काळ त्यांचा अंतर्मुहूर्त होता, 48 मिनिटं होता। म्हणून याप्रमाणे
जयसेनाचार्यांनी अनेक तर्कांनी ही गोष्ट सिद्ध केली. भावलिंगाशिवाय द्रव्यलिंग कार्यकारी नाही, मात्र मुक्ती मार्गामध्ये ते होणं पण अनिवार्य आहे. जरी हे प्रकरण इथे समाप्त झाले तरीही इथे परत आचार्य जयसेन अत्यंत महत्वपूर्ण विषयावर चर्चा करतात, जी अत्यंत उपयोगी अशी चर्चा आहे. म्हणजे इथे आम्हाला असं वाटतं की आता हे प्रकरण पूर्णतः संपलेलं आहे, परंतु परत जयसेनाचार्य, कारण आता उपसंहाराकडे चाललेले आहे, कुंद आचार्यांच्या गाथा संपणार आहे आणि अनेक गोष्टी मनामध्ये सांगायच्या राहून गेलेल्या आहेत. त्यामुळे एकेका गोष्टीची उकल जयसेनाचार्यांनी स्पष्टतः केलेली आहे की जेणेकरून शिष्यांना कोणत्याही तऱ्हेची दुविधा उत्पन्न होणार नाही, त्यांच्या मनामध्ये संशय राहणार नाही, सगळ्या शंकांचं निरसन होईल अशी त्यांनी शंका उपस्थित केली. इथे शिष्य म्हणतो केवल ज्ञान शुद्ध आहे आणि छद्मस्थांचं ज्ञान अशुद्ध आहे. अशुद्ध ज्ञान शुद्ध केवल ज्ञानाचं कारण होऊ शकत नाही. आम्हाला जे ज्ञान आहे मतिश्रुत ज्ञान आणि केवल ज्ञान शुद्ध ज्ञान आहे आणि मतिश्रुत ज्ञान हे अशुद्ध ज्ञान आहे. मग आता अशुद्ध ज्ञानातून शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते का? कारण शास्त्रात कथन आहे की शुद्धम तू वियाणंतो शुद्धम मेव अप्पयम लहदी जीवो. शुद्ध आत्म्याला जाणणारा जीवच शुद्धात्म्याला प्राप्त करतो. जो शुद्धाला जाणतो तो शुद्धाला प्राप्त करतो. केवल ज्ञान शुद्ध आहे आणि त्याला जाणणारं ज्ञान अशुद्ध आहे. मग त्याच्या माध्यमातून आम्हाला शुद्ध आत्मा कसा प्राप्त होईल? महत्वपूर्ण प्रश्न. आचार्य म्हणतात की छद्मस्थांचं ज्ञान सर्वथा अशुद्ध नाही, कथंचित शुद्ध आणि कथंचित अशुद्ध आहे. आचार्य अनेकांताचा आधार घेऊन नयविवक्षेनी परत ही गोष्ट स्पष्ट करतात. केवल ज्ञान पूर्ण शुद्ध रूपाचं आहे, पर्यायी मध्ये देखील शुद्धता प्रगट झालेली आहे. पण आमचं जे मतिश्रुत ज्ञान आहे, हे मतिश्रुत ज्ञान हे देखील कथंचित शुद्ध आहे. छद्मस्थांचं ज्ञान केवल ज्ञानाच्या अपेक्षेने शुद्ध नाही, पण जर रागादी रहित वितराग सम्यक्त्व आणि चारित्र सहित मिथ्यात्व रहित असल्याने ते शुद्ध आहे. ज्ञानावर वास्तविकतः उपचरित कथनानी अशुद्ध ज्ञान मिथ्या ज्ञान असा उपचार करण्यात येतो. वास्तविकतः ज्ञानाला मोहित करणारं असं कर्म नाही. दर्शनाला मोहित करणारं कर्म दर्शन मोहनीय आहे. चारित्राला मोहित करणारं कर्म चारित्र मोहनीय आहे. पण ज्ञान मोहनीय असं कर्म नाही आहे. म्हणून ज्ञान तर वास्तविकतः असं मोहित नाही, असं मिथ्या नाही. परंतु या ज्ञानाने जर मिथ्या दर्शनाची सोबत केली तर त्या ज्ञानाला मिथ्या ज्ञान म्हटल्या जातं. म्हणून कसं आहे, हे ज्ञान, या ज्ञानाने जर रागादी रहित त्याच्या जीवनात वितराग सम्यक्त्वाची प्राप्ती झाली असेल, म्हणजे मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी त्याच्या जीवनात नसेल आणि चारित्र सहित आणि सम्यक्त्वाचरण चारित्र किंवा पुढे चालून स्वरूपाचरण चारित्र असं त्यांचं जे ज्ञान आहे ते त्या अपेक्षेने शुद्ध आहे. अभेदनयाने छद्मस्थाचे हे भेद ज्ञान आत्मानुभूती स्वरूप आहे. म्हणून एक देश व्यक्तिरूप ज्ञानाने, शब्द जयसेनाचार्यांचे आहे, म्हणून एक देश व्यक्तिरूप ज्ञानाने, म्हणजे आमचं ज्ञान जे आहे ते आंशिक रूपाने एक देश रूपाने, व्यक्ती म्हणजे पर्यायी मध्ये देखील हे ज्ञान आमचं एक देश शुद्धता घेऊन असणार आहे. हे ज्ञान जर मिथ्यात्व सहित नाही आहे,
मिथ्या दर्शन सहित नाही आहे. आणि जी अनंतानुबंधी राग परिणती आहे, त्यांनी जर हे ज्ञान रहित असेल तर ते ज्ञान त्या अपेक्षेने कथंचित शुद्ध म्हटल्या जातं. म्हणून या एक देश व्यक्तिरूप ज्ञानाने, शब्द एक देश व्यक्तिरूप ज्ञान, एक देश म्हणजे अंशिक, व्यक्ती म्हणजे पर्याय, आणि अशा या ज्ञानाने सकल देश व्यक्तिरूप केवल ज्ञान होण्यास काहीच बाधा नाही. म्हणून आमचं आंशिक ज्ञान हे पूर्ण शुद्ध ज्ञान प्राप्त करून देत, यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. जसं आम्हाला सूर्याची आराधना करायची असते, तो अत्यंत तेजस्वी असा सूर्य गोल, पण त्याची आराधना जर समजा करायची असेल तर आम्हाला छोट्याशा एखाद्या दीपकाची देखील अवलंबन घेऊन त्याची आम्ही आरती उतारू शकतो. किंवा अनेक वेळेला बघितलं आहे आपण, एखादे संत असतात आणि ते गंगेला जल अर्पण करतात. गंगेतलंच पाणी घेऊन जसं गंगेला अर्पण केल्या जातं, पाण्यानीच पाण्याला त्या ठिकाणी अर्पणता दिसते, त्याप्रमाणे असं केवल ज्ञान पूर्ण शुद्ध आहे. आणि या पूर्ण शुद्ध ज्ञानाची अल्प शुद्ध ज्ञानाने केलेली ही आराधना आहे. आणि म्हणून एक देश व्यक्तिरूप ज्ञानाने म्हणजे आमच्या मनपर्यय ज्ञानाने, जे ज्ञानाचा मिथ्यात्वानी रहित आहे आणि अनंतानुबंधी जनित रागानी रहित आहे, अशा आमच्या या ज्ञानाने सकल देश व्यक्तिरूप केवल ज्ञान होण्यामध्ये, हेच आमचं ज्ञान छद्मस्तांच्याच ज्ञानाने पूर्ण केवल ज्ञानाची प्राप्ती संभवनीय आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही, बाधा नाही. आणि यावर जर कोणी म्हणेल की सावरण असल्यामुळे, कारण या ज्ञानावर आवरण आहे, ज्ञानावरण कर्माचं, किंवा हे क्षयोपक्षमिक असल्याने, किंवा कर्माच्या क्षयोक्षमाचं निमित्त आहे म्हणून हे ज्ञान आहे. आम्हाला मतिज्ञान आज आहे, तर आम्ही अंतरंग मतिज्ञानाचं कारण सांगताना काय सांगणार आहे? तर आम्ही हे म्हणणार आहोत की मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना, हे जे काही आहे मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम, हे अंतरंग कारण आहे. आणि म्हणून आमचं ज्ञान जे आहे हे क्षयोपक्षमिक ज्ञान आहे. असं असल्याने छद्मस्तांचं ज्ञान पूर्ण नाही, शुद्ध नाही. अशा स्थितीत तर कोणाही छद्मस्त जीवाला मोक्षच होणार नाही. आणि जर आम्ही असं म्हटलं की गृहस्थांचं क्षयोक्षमिक ज्ञान आहे, सावरण ज्ञान आहे, आणि या ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही, तर संसारामध्ये असा कोणता जीव आहे की जो केवल ज्ञान संपन्न राहील? आणि जो केवल ज्ञान संपन्न राहील त्याला उपदेश कशासाठी दिला जाईल की केवल ज्ञानाची प्राप्ती करून घ्या? जो क्षयोक्षमिक ज्ञानधारी आहे त्यालाच उपदेश दिला जाईल, त्यालाच सांगितलं जाईल की तुझ्याजवळ जे काही तुला मिळालेलं आहे ते केवल ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुरेसं आहे. तुझ्या मतिश्रुत ज्ञानाचा उपयोग करून तू केवल ज्ञानाची प्राप्ती करू शकतो. आणि अशा स्थितीत मग त्याला मोक्षाची प्राप्ती संभवनीय आहे. कारण छद्मस्थांचं ज्ञान जरी एक देश निरावरण आहे, तरी केवल ज्ञानाच्या अपेक्षेने सावरण आणि क्षयोक्षमिक आहे. छद्मस्थान म्हणजे अल्पज्ञानी किंवा मतिश्रुत ज्ञानवाला किंवा मतिश्रुत अवधी मनपर्यय ज्ञानवाला, या सगळ्या ज्ञानींना छद्मस्थच नाव आहे. म्हणजे जोपर्यंत केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत सगळ्या जीवांना छद्मस्थ जीव म्हटल्या जातात. मग छद्मस्थांचं ज्ञान जरी एक देश निरावरण आहे, कारण काय आहे, यालाही काही ना काही ज्ञानाची प्राप्ती आहे. याच्या संपूर्ण ज्ञान गुणाच्या पर्यायीवर
कधीही आवरण असत नाही, म्हणून एक देश निरावरण याचं ज्ञान आहे. आणि केवल ज्ञानाच्या अपेक्षेने जर पाहिलं तर ते सावरण आहे आणि क्षयोक्षमिक आहे. जर यावर म्हणाल की छद्मस्थांच्या शुद्ध पारिणामिक भावाने मोक्ष होईल, तर हेही घटित होत नाही. कारण केवल ज्ञान होण्याच्या आधी पारिणामिक भाव शक्ती रूपाने शुद्ध आहे, व्यक्ती रूपाने नाही. म्हणजे हा जो पारिणामिक भाव आहे, हा पारिणामिक भाव प्रत्येकामध्ये शक्ती रूपाने विद्यमान आहे आणि तो त्या दृष्टीने शुद्धच आहे. जसं आम्ही आमचा त्रिकाली आत्मा म्हणतो, हा आमचा त्रिकाली आत्मा शुद्धच आहे, हा आमचा पारिणामिक स्वभाव आहे. पण त्याची व्यक्तता मात्र नाही. त्याचं विशेष स्पष्टीकरण पारिणामिक भाव, जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व अशा 3 प्रकारचा आहे. आम्ही ही गोष्ट 320 नंबरच्या गाथेमध्ये जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये विशेष रीतीने पाहिलेली आहे. परत त्याचाच उहापोह इथे परत जयसेनाचार्य परत आम्हाला करतात आहे. यापैकी अभव्यत्व भाव हे मुक्तीचं कारण नाही. राहिले 2 भाव, जीवत्व आणि भव्यत्व. आता या दोन्ही भावांचं शुद्धत्व तर जेव्हा छद्मस्त जीव ज्ञान, दर्शन, चारित्र्य अर्थात मोहनीय कर्माचा उपशम, क्षयोक्षम किंवा क्षय होईल, त्यावेळेला वितराग भाव होईल, त्याच वेळेला हा तसा प्रगट होतो. म्हणजे भव्यत्व आहे. भव्यत्वाचं आम्ही सांगतो की या जीवाला जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल तेव्हा तो भव्य समजावा. आणि हा जो भाव आहे, हा जो भाव शुद्ध कधी म्हटल्या जाईल, जीवत्व भाव, की त्याला अशा प्रकारे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची जेव्हा प्राप्ती होईल तेव्हा हा पर्यायीत प्रगट होतो. तोपर्यंत त्याची पर्याय अशुद्ध आहे. आणि ही शुद्धता मुख्य रूपाने तर औपशमिक, क्षायोपशमिक आणि क्षायिक भाव संबंधी आहे. पारिणामिक भावाची गोष्ट इथे गौण आहे. शुद्ध पारिणामिक भाव जो आहे हा न बंधाला कारणीभूत आहे, न मोक्षाला कारण आहे. शुद्ध पारिणामिक भावाचं अवलंबन घेऊन जो आमच्या पर्यायीमध्ये औपशमिक भाव प्रगट होईल किंवा क्षायिक होईल किंवा क्षायोपशमिक होईल, तो भाव हा मुक्तीचं कारण आहे. त्या त्रिकाली आत्मतत्वाचं अवलंबन घेऊन हा भाव स्वयं निष्क्रिय आहे. आणि म्हणून एक वाक्य मध्येही मी सांगितलेलं आहे की समयसार आपल्याला सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य याचं वर्णन न करता हे भाव ज्यापासून उत्पन्न होतात, म्हणजे जे मूल स्रोत आहे की जिथून हा भाव स्फुरायमान होणार आहे, त्या मूल स्तोत्राला दाखविण्याचं कार्य म्हणजे त्रिकाली पारिणामिक भावाला हा ग्रंथ या ठिकाणी प्रतिपादन करणार आहे. म्हणून समयसार हा शुद्ध पर्याय नाही दाखवत, तर शुद्ध पर्याय ज्याच्यापासून प्रगट झाली असा त्रिकाली आत्मा हा त्याचा प्रतिपाद्य विषय आहे. अशा तऱ्हेने ही गोष्ट इथे गौण आहे, कारण पारिणामिक भाव हा न बंधाला कारणीभूत आहे, न मोक्षाला कारणीभूत आहे. मोक्षम कुर्वन्ति मिश्रोपशमिक क्षायिका भिदा बंध मौदयिको भावो निष्क्रिय पारिणामिक. म्हणजे औपशमिक, क्षायोपशमिक आणि क्षायिक भाव हे मोक्षाला करणारे आहे. औदयिक भाव बंधाला कारणीभूत आहे आणि पारिणामिक भाव निष्क्रिय भाव आहे. न तो बंधाला कारणीभूत आहे, न तो मोक्षाला कारणीभूत आहे. या त्रिकाली पारिणामिक भावाकडे जो पाहिल, ज्याचं अवलंबन घेईल, त्याला मुक्तीला प्राप्त करण्याची पर्याय प्रगट होईल. आणि जो या त्रिकाली पारिणामिक भावापासून च्युत होऊन
आत्मतत्वापासून विमुख होईल तो संसारामध्ये परिभ्रमण करणार आहे. साध हे असं गणित आहे. यावरून हे सिद्ध होय हे की निर्विकल्प शुद्धात्म परिच्छित्ती लक्षण रूप वितराग सम्यक्त्व आणि चारित्राशी अविनाभावी अभेद नयाने शुद्धात्मानुभूती शब्दाने सांगितले जाणारे भावश्रुत ज्ञान क्षयोपक्षमिक असताना सुद्धा मोक्षाचं कारण आहे. ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट लक्षात घ्या. परत वाक्य पहा, आचार्यांचं आहे. यावरून हे सिद्ध आहे की निर्विकल्प शुद्धात्म परिचित्ती लक्षण रूप वितराग सम्यक्त्व म्हणजे वितराग सम्यक्त्वाचं जे लक्षण केलं, वितराग सम्यक्त्व आहे कसं, तर हे आहे निर्विकल्प शुद्धात्म परिचित्ती म्हणजे जाणन रूप असं लक्षण ज्याचं आहे असं हे वितराग सम्यक्त्व. आणि या वितराग सम्यक्त्वाशी अविनाभावी अभेदनयानी जो शुद्धात्मानुभूती या शब्दाने सांगितलं जातं असं आमचं भावश्रुत ज्ञान. द्रव्यश्रुत ज्ञान म्हणजे ग्रंथ भंडार आणि या द्रव्यश्रुताच्या माध्यमातून जी आम्हाला अंतरंगामध्ये भावभासना झाली, आत्मेची अनुभूती होण्यासाठी जे कारणीभूत झालं त्याला म्हणायचं भावश्रुत ज्ञान. हे क्षयोपक्षमिक असताना सुद्धा मोक्षाचं कारण आहे. एकदेश व्यक्ती लक्षणात कथंचित भेदाभेद रूप द्रव्य पर्यायात्मक जीव पदार्थांची शुद्ध भावना म्हणजे स्वानुभूती अवस्थेत शुद्ध पारिणामिक भाव ध्येयभूत द्रव्य आहे. एकदेश व्यक्ती लक्षणात आहे कथंचित भेदाभेद रूप असं द्रव्य पर्यायात्मक जीव द्रव्य आम्ही बघतो आहे आणि याची शुद्धात्म भावना म्हणजे स्वानुभूती अवस्था आणि या अवस्थेमध्ये शुद्ध पारिणामिक भाव म्हणजे त्रिकाली आत्मा याला ध्येयभूत द्रव्य म्हणते नाही. म्हणजे हे अवलंबन घेण्या योग्य असं आमचं त्रिकाली ध्रुव तत्व आहे. म्हणजे ध्यान करण्यायोग्य आहे आणि हा शुद्ध पारिणामिक भाव आहे. हा भाव ध्यान पर्याय रूप नाही, कारण ध्यानाची पर्याय ही नश्वर आहे आणि हा त्रिकाली आत्मा किंवा हा जो ध्येयभूत आत्मा आहे हा मात्र अविनश्वर आहे. या त्रिकाली आत्मद्रव्याच्या अवलंबनाने वर्तमान काळामध्ये आमची जी चारित्राची पर्याय प्रगट होईल ती ध्यान पर्याय आहे आणि ती पर्याय असल्यामुळे नष्ट होणार आहे. प्रकरण थोडं गंभीरतेकडे चाललेलं आहे आणि ही गंभीरता आचार्यांनी आता शेवटच्या गाथांमध्ये या ठिकाणी दाखवलेली आहे, सांगितलेली आहे की तुम्हाला अंतर्मुख होऊन कशा प्रकारे आपल्या आत्म्याचं अवलंबन घ्यायचं आहे. आणि उपसंहाराच्या गाथा सुरू आहे, त्यामुळे उपसंहार कोणत्याही गोष्टीचा महत्वपूर्ण असतो, कारण पूर्ण ग्रंथाचा निचोड सार रहस्य अशा या मागच्या काही कलशांमध्ये गाथांमध्ये आचार्यांनी आम्हाला दिलेला आहे. पूर्ण ग्रंथ वाचू त्याचं चिंतन मनन पूर्णांशाने होईल नाही होणार, परंतु हा जो सार आहे हे जे शेवटचं आम्हाला उद्बोधन आचार्यांनी दिलेलं आहे की आम्ही जीवनात कशा तऱ्हेने आम्ही आत्मानुभूती करायची संक्षेपामध्ये हे वर्णन आम्हाला बघायचं आहे. आणि प्रत्येक ग्रंथ शेवटी हे आम्हाला असं सार देतं. जसं आमचं इष्टोपदेश ग्रंथ आहे, इष्टोपदेशच्या 50 गाथा वाचल्या आम्ही आणि शेवटी इष्टोपदेश मध्ये सांगतात सर्वात पूज्यपाद आचार्य की जीव हा अन्य हा पुद्गला च अन्य इत्यसौ तत्व संग्रह. हो, काय सांगितलं की जीव अन्य आहे आणि पुद्गल द्रव्य अन्य आहे. बस हेच आम्हाला या इष्टोपदेश मध्ये सांगायचंय. आणि निरंतर भेदभावना तुला इथे करायची आहे
की निरंतर विचार कर कार्य करत असताना की जीवाचं काय आहे आणि पुद्गलाचं इथे काय आहे. संयोगी दशा दिसणार आहे आणि या संयोगामध्येच आम्हाला भेद विज्ञान करून माझं काय आहे आणि पराचं काय आहे हे पृथक्करण करायचं आहे. इथे देखील आम्हाला हा सार आचार्य देतात आहे की तू काय कर जीवनामध्ये. हा जो तुझा जवळ असलेला एक देश व्यक्ती लक्षण रूप असा जो आत्मद्रव्य आहे, भेदाभेद रूप द्रव्य आहे, तुझं त्रिकाली शुद्ध पारिणामिक भाव हा तुझा ध्येयभूत आत्मा आहे, याचं तुला अवलंबन घ्यायचं आहे आणि एक देश रूपाने तो पर्यायी मध्ये व्यक्त होणार आहे. आणि ही आमची ध्यानाची पर्याय याची समग्रता जीवनात झाली. याचा विकास होता होता क्रमिक विकास होता होता पूर्ण विकास जेव्हा होईल तेव्हा तुला अशा प्रकारच्या शुद्धात्म्याला म्हणजे पूर्ण अशुद्ध पर्यायी मध्ये अभिव्यक्त असलेल्या केवल ज्ञान पर्यायीला तू अनुभव करशील. मोक्ष मार्ग तर पर्याय रूपच असतो. मार्ग जो आहे हा मार्ग कसा आहे, गमनशील आहे, म्हणजे पर्याय रूपाचा आहे, परिणमन रूपच आहे. आणि ज्या अर्थी त्रिकाली ध्रुव परिणमन स्वरूप नाही, निष्क्रिय आहे आणि म्हणून ते बंध मोक्षाचं कारण नाही. बंधाचं कारण औदैक भाव आहे. जे औदैक भावाचे 21 भेद सांगितले, गती कषाय लिंग मिथ्या दर्शना ज्ञाना संयता सिद्धलेशाश्चतुश्चतुस्त्रैकैकैक षड्भेदा, हे जे 21 भेद सांगितलेले आहेत तत्वार्थ सूत्रामध्ये औदैक भावाचे, या औदैक भावानी हे बंधाचं कारण आहे. आणि मोक्षाचं कारण औपशमिक, क्षायोपशमिक आणि क्षायिक भाव आहे. शेवटी तर क्षायिकच भाव होणार आहे आणि सम्यक दर्शनाची सुरुवात, मोक्षाच्या कारणाची सुरुवात मात्र औपशमिक भावाने होणार आहे. अनादि मिथ्या दृष्टीला सर्वप्रथम जे काही प्राप्त होईल त्याच्या शुद्ध आत्मतत्वाच्या उपलब्धीप्रमाणे ते औपशमिक सम्यक्त्वाची प्राप्ती त्याला सर्वप्रथम होईल. म्हणून तत्वार्थ सूत्रामध्ये भावांचा क्रम सांगताना दुसऱ्या अध्यायामध्ये औपशमिक क्षायिक भाव मिश्रष्ट जीवस्य स्वतत्व मोदैक पारिणामिक उच्च, हे सूत्र दिलं. पहिल्यांदा सांगितलं की औपशमिक भाव तुला पहिल्यांदा प्रगट होणार आहे आणि नंतर मग क्षायोपशमिक आणि शेवटी क्षायिक भाव होऊन मोक्षाची प्राप्ती आहे. पारिणामिक भाव जो आमचा त्रिकाली पारिणामिक भाव सांगितला हा द्रव्य अपेक्षेने शुद्ध आहे. औपशमिकादी भाव पर्याय अपेक्षेने शुद्ध आहे आणि औदैक भाव अशुद्ध भाव आहे. याप्रमाणे हे निश्चित आहे की औपशमिकादी शुद्ध भावाने परिणमित निश्चय रत्नत्रयधारी जीव मुक्ती मार्गी आहे. आणि म्हणून निष्कर्ष सांगितला की औपशमिकादी म्हणजे औपशमिक, क्षायोपक्षमिक किंवा क्षायोपक्षमिक अशा शुद्ध भावाने, क्षायोपक्षमिक भाव अशुद्ध तऱ्हेचा पण आहे, म्हणजे 3 कुज्ञान ही अशुद्ध म्हटल्या जातात, परंतु ते न घेता जो शुद्ध रूपाने क्षायोपक्षमिक भाव आहे हा बघून क्षायिक भाव असा परिणमित निश्चय रत्नत्रयधारी जीव मुक्ती मार्गी आहे. त्यांनी मुक्तिपथाकडे वाटचाल सुरू केलेली आहे. हे निश्चय रत्नत्रय भाव मुक्ती मार्ग आहे आणि हा निश्चय रत्नत्रय भावच भावलिंग आहे. याला म्हणायचं भावलिंग, जे मुक्तीचं वास्तविक कारण आहे. यासोबत अनिवार्य रूपाने होणारे महाव्रतादी शुभभाव, दिगंबर वेश उपचरित कारण आहे. त्यांचे अस्तित्व अनिवार्य रूपाने आहेच, पण ते वास्तविक कारण नाही आहे. म्हणजे अशी ही सांगड आणि पूर्णतः संशय दूर होईल अशा प्रकारचं निर्णयात्मक कथन आचार्य जयसेनांनी आमच्या समोर प्रस्तुत केलेला आहे.
अशा तऱ्हेने या गाथेवर आपण विशेष असं अध्ययन केलेलं आहे. आणि आमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की अशा तऱ्हेने कोणत्या भावाने मोक्ष आम्हाला प्राप्त होऊ शकेल, तर आम्हाला मोक्ष प्राप्त होईल तो आमच्या त्रिकाली शुद्ध आत्मतत्वाला जेव्हा आम्ही ध्येय बनवू, त्याचं अवलंबन घेऊ आणि त्यावेळेला आमच्या पर्यायीमध्ये जे भावश्रुत ज्ञान प्रगट होईल, जे औपशमिक सम्यक दर्शन प्रगट होईल, त्याच्याशी अविनाभावी असणारं अनंतानुबंधीच्या अनुदयात असणारं रागद्वेष नष्ट होतील, तो आमचा एक देश व्यक्तिरूप पर्याय हा आम्हाला केवल ज्ञान पर्याय देण्यामध्ये समर्थ असणार आहे. आणि ह्या गाथेचा जर प्रयोग आम्हाला चिंतनात करायचा असेल, घ्यायचा असेल, तर आम्हाला सातत्याने हा विचार जीवनात करायचा आहे की कधी मी अशा प्रकारचे भावलिंग धारण करू शकेल. भावलिंग हेच साक्षात मोक्षाचं कारण आहे, हाच मोक्ष मार्ग आहे. आणि भावलिंग म्हणजे निश्चय रत्नत्रयाची एकता. निश्चय रत्नत्रयाची एकता माझ्या जीवनामध्ये कधी मला प्राप्त करता येईल. आणि त्यासाठी आम्हाला जे अध्यात्म ग्रंथ आहे, आगम ग्रंथ आहे, यांचं सातत्याने जीवनामध्ये पारायण करावं लागणार आहे, अध्ययन करावं लागणार आहे. आमच्या मनामध्ये सातत्याने हा त्रिकाली ध्रुव आत्मा सतत आमच्या स्मरणात असला पाहिजे. कितीही आम्ही प्रगाढ निद्रेत असू तरी देखील आम्ही जर या त्रिकाली आत्मतत्वाचं जागरण होशपूर्वक आम्ही झोपताना करत असू, तर आमच्या चिंतनामध्ये देखील हा आमचा आत्मा सहज त्या ठिकाणी असू शकतो. आणि अशीच आराधना आम्हाला करायची आहे. म्हणून नाना तऱ्हेचे विकल्प आमच्या मनामध्ये येतात. अनेक तऱ्हेच्या गोष्टी आम्ही ग्रंथांमध्ये वाचतो आणि या सगळ्यांचं सार एकच आहे. कोटी ग्रंथ का सार आत्मानुभव हा त्याचा सार आहे. आणि आत्मानुभूतीची विधीच आम्हाला आचार्य जयसेन, अमृतचंद्र, कुंदकुंद या सगळ्यांनी या ठिकाणी प्रदान केलेली आहे. एवढंच नव्हे तर बनारसजी दासजींनी सुद्धा त्यांच्या त्या समयसार नाटकामध्ये अशाच तऱ्हेने आत्मानुभूती जीवनात कशी प्रगट करता येईल याचंच रहस्य आम्हाला प्रतिपादन केलेलं आहे. तर हा प्रयोग आम्हाला जीवनात आमच्या सुद्धा करायचा आहे. आणि आता आचार्य गाथा ग्रंथांचं पूर्ण समापन करण्याच्या मूड मध्ये आहे. त्यामुळे ते आता सांगतात की खूप झाला आता सांगून तुला, आता तू आता हे सगळं समेटून घे, जे काही आहे सार तू ग्रहण कर. यावर आचार्य आता येणार आहे. उद्याला आपण ते प्रकरण बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.